मिक्सोपैथी नहीं चलेगी। आम्ही ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी 5 वर्ष मेहनत करून अभ्यास करतो, MBBSची डिग्री घेतो आणि MMC मध्ये रजिस्ट्रेशन करवतो. ते तुम्ही जर एका वर्षाच्या पिरियडमध्ये देत असाल तर ते सामान्य जनतेलाही कळतंय, आम्हालाही कळतंय, गव्हर्नमेंटला देखील कळतंय की चुकीचं आहे. 1 वर्षाचा कोर्स आहे फक्त. त्या 1 वर्षाच्या कोर्समध्ये तुम्ही त्यांना जर सांगताय की तुम्ही ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकता तर हे कितपत योग्य आहे? आमची मागणी एक आहे, जी MMC मध्ये होमिओपॅथिक डॉक्टरचं रजिस्ट्रेशन होत आहे हे त्यांनी थांबवावं आणि त्यांच्यासाठी एक स्पेशल स्वतंत्र काउन्सिल अरेंज करावी. आम्हाला बार का आंदोलन करावं लागतंय? मागच्या वर्षी हे झालं होतं, त्यांनी आंदोलन मागे घेतलं, त्यानंतर आम्हाला बार रस्त्यावर का उतरावं लागतंय? बार आम्हाला सेवा का खंडित करावं लागतात? मुंबईमध्ये माडच्या निवासी डॉक्टरांकडनं जो आंदोलन आहे ते आंदोलन करण्यात येत आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो OPD वरती होतोय. OPD सेवा आज मुंबईतल्या रुग्णालयांमधल्या बंद असणार आहेत. नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत, कशासाठी हे आंदोलन आहे तेच आपण जाणून घेणार आहोत. काय तुमच्या आज नेमक्या मागण्या आहेत, कारण OPD सेवा बंद आहे, नेमक्या काय मागण्या आहेत? आजपासून OPD सेवा बंद आहेत, पण इमर्जन्सी सेवा सगळ्या चालू आहेत. आमची मागणी एवढीच आहे की प्रत्येक कोर्सचं आपापलं वैशिष्ट्य असतं, आपापलं त्यांचं नॉलेज असतं, त्याच्यानुसार ते आपापला पुढे कार्य करत असतात. पण जर अशी बॅक साईड एंट्री जर कुठल्या कोर्सला दिली जात असेल आणि ते 1 वर्षाचा कोर्स आहे फक्त, त्या 1 वर्षाच्या कोर्समध्ये तुम्ही त्यांना जर सांगताय की तुम्ही ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकता तर हे कितपत योग्य आहे? हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि गव्हर्नमेंटनं ह्या गोष्टीचं आम्हाला बार का आंदोलन करावं लागतंय? मागच्या वर्षी हे झालं होतं, त्यांनी आंदोलन मागे घेतलं, त्यानंतर आम्हाला बार रस्त्यावर का उतरावं लागतंय? बार आम्हाला सेवा का खंडित करावं लागतात? आणि हे जर आंदोलन हे आमच्या जर मागण्या आत्ता पूर्ण नाही झाल्या तर आम्ही पुढे हे आंदोलन असंच कंटिन्यू करू आणि ह्यापेक्षा तीव्र करू आंदोलन. पण आज OPD सेवा बंद आहेत तर त्याचा परिणाम कुठेतरी या रुग्णसेवेवरती सुद्धा होतोय, तर त्याचं नियोजन कसं असणार आहे? गव्हर्नमेंटनं आज OPD सेवा बंद आहेत पण इमर्जन्सी सेवा सगळ्या चालू आहेत आणि रुग्णांच्या हिताचाच निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यासाठीच OPD सेवा आज फक्त बंद आहेत, पण इमर्जन्सी सेवा सगळ्या चालू आहेत. आज खरं तर मागण्या आहेत त्या मान्य करण्यासाठी सुद्धा यांचं जे आंदोलन आहे ते सुरू आहे. OPD सेवा बंद आहेत, काही महिला डॉक्टर सुद्धा आपल्यासोबत आहेत. काय सांगाल तुम्ही, मागण्या कशा पद्धतीच्या आहेत, सरकारकडनं कशी मदतीची किंवा काय ह्याच्यात हस्तक्षेप करण्याची अपेक्षा आहे? आमची मागणी एक आहे, जी MMC मध्ये होमिओपॅथिक डॉक्टरचं रजिस्ट्रेशन होत आहे हे त्यांनी थांबवावं आणि त्यांच्यासाठी एक स्पेशल स्वतंत्र काउन्सिल अरेंज करावी. कारण ऑलरेडी जर डॉक्टर्स MMC मध्ये MBBS MD झालेले डॉक्टर्स असताना तुम्ही अचानक 1 वर्षाचा कोर्स आणून ह्या सगळ्यांना रिप्लेसमेंट नाही देऊ शकत. राहिला प्रश्न रुग्णसेवेचा, तर आज आम्ही एमर्जन्सी सर्व्हिसेस सगळे ICU सगळ्या OT आज वर्किंग आहेत एमर्जन्सी सर्व्हिसेस, त्यामुळे पेशंट्सला कुठलाही त्रास आजच्या घडीला आम्ही होऊ देत नाही आहोत. पण इथून पुढे जर सरकारने सगळ्यांच्या हिताचा विचार करणे आणि लवकरात लवकर सगळ्यांना पूरक राहील असा निर्णय घेणे हे आम्ही अपेक्षा करतो. खरं तर याच्या आधी सुद्धा अनेक मुद्द्यांवरती माड कायम रस्त्यावर उतरून आंदोलन करताना पाहायला मिळालेलं होतं. महिला डॉक्टरांसंदर्भातले सुद्धा अनेक मुद्दे होते, काय सांगाल याबद्दल? माड प्रत्येक वेळी रेसिडेंट डॉक्टर स्पेशली फिमेल डॉक्टर्सच्या इश्यूजबद्दल कन्सर्न असतं. अकॉर्डिंगली आमचे इश्यूज रिझॉल्व्ह पण होतात, असं नाही आहे की होत नाहीत. कधी इन्स्टिट्यूट लेवलला कधी गव्हर्नमेंट लेवलला इश्यूज रिझॉल्व्ह होतात, त्याच्यात काही आमचा वाद नाही. आमची ह्यावेळी हे एकच मागणी आहे की होमिओपॅथिक डॉक्टर्सचं जे रजिस्ट्रेशन आहे त्यांच्यासाठी एक वेगळी काउन्सिल तुम्ही स्थापन करा आणि MMCसाठी एक वेगळं MBBS डॉक्टर्ससाठी एक होल अँड सोल बॉडी तुम्ही राहू द्या. काय वाटतं आता ह्या सगळ्यावरती आज तुमचं आंदोलन आहे, जर ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर हे जे आंदोलन आहे ते आजचा दिवसच असणार आहे की पुढे सुद्धा तुम्ही हे करणार आहात? आजचा आमचा जो संप पुकारला आहे आम्ही, ते जे BHMS डॉक्टर्स आहेत त्यांना CCMP या कोर्सद्वारे 1 वर्षाच्या कोर्सद्वारे MMC मध्ये रजिस्ट्रेशन देणार आहेत आणि द्यायला सुरुवात पण झाली आहे, त्याच्या विरुद्ध आहे. त्याच्यामुळे आम्ही आजचा हा OPD बंदचा संप पुकारलेला आहे. पण हा संप हा एकच दिवस आजचा असणार आहे, पुढेही चालू ठेवणार आहात? जर सरकारने मान्य केल्या नाहीत तुमच्या मागण्या तर मग तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आज आम्ही फक्त OPD बंद केली आहे, पण सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केली तर आमच्या आंदोलनाचं स्वरूप आम्ही अजून तीव्र करणार आहोत आणि वेळ पडली तर आम्ही अजून सर्व्हिसेस बंद करणार आहोत. खरं तर नेहमीच आपल्याला दिसतं की माड रस्त्यावर उतरतं, पण हे असं सतत का होतं की प्रत्येक वेळी आंदोलनाचाच जो मार्ग आहे तो का निवडावा लागतो? आमचा देखील माडचा हाच प्रश्न आहे की नेहमी जे बरोबर आहे त्याच्यासाठी आम्हाला लढावं का लागतंय, आम्हाला रस्त्यावर का उतरावं लागतंय? आमच्या ज्या मागण्या आहेत त्या इनव्हॅलिड नाही आहेत, त्या व्हॅलिड आहेत. आणि CCMP 1 वर्षाचा कोर्स करून तुम्ही जर त्यांना आमच्या बरोबरीने MMC मध्ये रजिस्ट्रेशन देत आहात, आम्ही ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी 5 वर्ष मेहनत करून अभ्यास करतो, MBBSची डिग्री घेतो आणि MMC मध्ये रजिस्ट्रेशन करवतो. ते तुम्ही जर एका वर्षाच्या पिरियडमध्ये देत असाल तर ते सामान्य जनतेलाही कळतंय, आम्हालाही कळतंय, गव्हर्नमेंटला देखील कळतंय की चुकीचं आहे. मागच्याच महिन्यामध्ये गव्हर्नमेंटने एक सर्क्युलर पास केलं की MBBS नंतर जो कंपल्सरी बॉन्ड होता तो रद्द करण्यात आला आहे. कारण खेडोपाडी
खेडोपाडी डॉक्टर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यामुळे हा बॉन्ड आता सेवण्याची काही गरज नाही. पण आता CCMP वाल्यांना जे रजिस्ट्रेशन द्यायचं चालू आहे त्याच्या मागे पण हेच एक्सक्यूज दिलं जात आहे की पुरेसे डॉक्टर्स पुरेशा प्रमाणात नाहीत. मग हे दोन गव्हर्नमेंट स्वतःच्याच ज्या गोष्टी आहेत त्याला कॉन्ट्राडिक्ट करत आहेत. एका ठिकाणी म्हणतात की पुरेसे डॉक्टर आहेत म्हणून MBBSचा बॉन्ड कॅन्सल करतोय, एका ठिकाणी म्हणतात की पुरेसे डॉक्टर नाहीत म्हणून CCMP कोर्स करून त्यांना MMC मध्ये रजिस्ट्रेशन देतोय. तर हे कुठेतरी चुकतंय. हे गव्हर्नमेंटच्या देखील लक्षात यायला पाहिजे आणि हे सामान्य जनतेच्या देखील लक्षात यायला पाहिजे. कारण जनतेला जर इमर्जन्सी केअर हवी आहे त्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरच्या अंडरच ट्रीट केलं गेलं पाहिजे. त्यांच्यासाठी ही लाईन अधू केली जाते ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीची. त्याच्यामुळे जनतेवर देखील कुठेतरी हा अन्याय होत आहे. होमिओपॅथीचं एक वेगळं काउन्सिल आहे, ॲलोपॅथीचं वेगळं काउन्सिल आहे. जे BHMS डॉक्टर्स आहेत त्यांचं ऑलरेडी होमिओपॅथी काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन आहे. ते असताना देखील त्यांना MMC मध्ये रजिस्ट्रेशन का दिलं जाते हा देखील एक प्रश्न आहे. ते त्यांच्या होमिओपॅथी काउन्सिलच्या अंडर देखील प्रॅक्टिस करू शकतात. प्रत्येक पॅथीने आपलं मुंबईमधल्या ह्या नायर रुग्णालयामध्ये माडच्या सगळ्या निवासी डॉक्टरांचं आंदोलन आहे ते सुरू आहे आणि जर का त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या नाहीत तर आजचा जो 1 दिवसाचा संप पुकारलेला आहे ते जे आंदोलन आहे ते अधिक तीव्र सुद्धा होईल. त्यामुळे आता सरकार यांच्या ह्या मागण्यांकडे लक्ष देणार का आणि ह्यांचं जे आंदोलन आहे ते स्थगित होणार का, थांबणार का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकर.